हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामरचा पार्ट ॲक्च्युली, आणि त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स. मग इंग्लिशचे जे टोटल अल्फाबेट्स आहेत ते किती आहेत? तर 26. देर आर 26 लेटर्स, अल्फाबेट्स म्हणजे ए टू झेड 26 लेटर्स आहेत. आणि या 26 लेटरमध्ये वॉवेल्स किती आहेत आणि कॉन्सोनंट्स किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? हो, बरोबर आहे. देर आर 5 वॉवेल्स आणि ते 5 वॉवेल्स सोडून राहिलेले सर्व काही जे लेटर्स आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट्स असे म्हणतो. मग ते 5 जे वॉवेल्स आहेत ते कोणते आहेत? तर इथे तुम्हाला समोर दिसत आहे ए. मग त्यामध्ये कॅपिटल ए असेल किंवा स्मॉल ए असेल. ई, आय, ओ अँड यू. तर अशा पद्धतीने किती वॉवेल्स झाले? ए, ई, आय, ओ, यू. तुम्ही तुमच्या 5 फिंगर्सवरती सुद्धा तुम्ही हे डिस्प्ले करू शकता. एका फिंगर्सवरती ए लिहा, एका फिंगरवरती ई लिहा, एका फिंगरवरती आय लिहा, एका फिंगरवरती ओ आणि एका फिंगरवरती यू. आपल्या हाताला 5 बोटं आहेत की नाही? मग त्या 5 बोटं म्हणजे 5 वॉवेल्स. मग तुम्ही असं दाखवताना म्हणू शकता, 5 बोटं दाखवा हाताची आणि सांगा ए, ई, आय, ओ, यू. देर आर 5 वॉवेल्स and 21 कॉन्सोनंट्स. म्हणजे ए झाल्यानंतर मग तो बी येतो, सी, डी, एफ आणि शेवटी झेडपर्यंत. म्हणजे काय? तर 26 लेटरमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये फक्त तुम्ही ए, ई, आय, ओ, यू हे 5 वॉवेल्स सोडले तर राहिलेले सर्व जे आहेत ते आहेत कॉन्सोनंट्स. ठीक आहे. आता तुमच्यासमोर हे फर्स्ट स्टँडर्डचंच ग्रामरचं टेक्स्टबुक आहे आणि ह्या ग्रामरच्या बुकमध्ये इथे तुम्हाला वॉवेल्स दाखवलेले आहेत ए, ई, आय, ओ अँड यू. आता एक्झाम्पल काय ते दिले त्यांनी, एक्झरसाइज ए दिलेले आहे, सर्कल द वॉवेल्स इन द वर्ड गिवन बिलो. आता फर्स्ट वर्ड कोणता आहे? कॅट. आणि कॅटचं स्पेलिंग काय आहे? CAT, कॅट. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की देर आर 5 वॉवेल्स ए, ई, आय, ओ, यू. मग इथे ए आलेला आहे ना, सो हा ए हा आहे वॉवेल. त्याच्यानंतर सेकंड इमेज कशाची आहे? बेड, BED, बेड. म्हणून हा ई जो आहे तो काय आहे? वॉवेल. त्याच्यानंतर ZIP, झिफ. आलं की नाही? AEIOU हा आय. DOG हा ओ आहे तो अगेन वॉवेल. त्याच्यानंतर BUS, बस. मग मला सांगा, जर इथं यू हा वॉवेल आहे तर बी आणि एसला काय म्हणाल बरं तुम्ही? हो, अगदी बरोबर. मग बी आणि एस हे झाले कॉन्सोनंट्स. अगेन नेक्स्ट ANT, आंट. मग इथे ही आंटमध्ये हा ए झाला वॉवेल, हा एन आणि टी याला आपण म्हणायचं कॉन्सोनंट्स. पण इथे आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे? सर्कल द वॉवेल, म्हणून फक्त इथे एला सर्कल केलेला आहे. आउलमध्ये इथे ओ हा वॉवेल असल्यामुळे ओला सर्कल केलेला आहे. एगमध्ये ई हे वॉवेल आहे म्हणून हे लेटर कोणतं आहे? वॉवेलचं आहे म्हणून याला सर्कल केलेलं आहे. सॉक्समध्ये ओ, हेनमध्ये EHEN, हेन. हा ई हे आहे, हे लेटर काय आहे? वॉवेल, सो ईला सर्कल केलेलं आहे. त्याच्यानंतर VAN, व्हॅन. मग याच्यामध्ये काय आहे? अगेन ए हे काय झालं? वॉवेल. WELL, वेल. मग याच्यामध्ये अगेन ई हे काय आहे? वॉवेल आहे. अशाच पद्धतीने कप, एलिफंट, त्याच्यानंतर हाऊस आणि रॅबिट. इथेही तुम्हाला दिसून येत असेल की या कपमध्ये यू, एलिफंटमध्ये EE आणि हा ए, हाऊसमध्ये ओ आणि यू आणि ई
तर रॅबिटमध्ये ए आणि आय अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे, वॉवेल्स. AEIOU हे आहेत वॉवेल्स. तुम्ही असे फिंगर्स दाखवा आणि म्हणा AEIOU. AEIOU वॉवेल्स असं तुम्ही बोटावरती जरी लिहिलं ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. आणि लहान मुलांना काय असतं, ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन खूप अगदी सोप्या पद्धतीने कळत असते, म्हणून तुम्ही त्यांच्या फिंगरवरती जरी ते लेटर्स लिहिले तरी ते आपल्या हाताच्या बोटाकडे बघूनही रिव्हिजन करू शकतील की AEIOU हे काय आहेत, तर वॉवेल्स आहेत. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फर्स्ट स्टँडर्ड ग्रामर त्याच्यातले वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स त्याच्यातले अगदी डिटेलमध्ये आपण वॉवेल्स पाहिलेले आहेत. तर तुम्ही हे घरी मुलांना ॲक्टिव्हिटी बेसमध्ये तुम्ही दाखवू शकता. त्यांच्या फिंगर्सवरती ते लेटर लिहा आणि त्यांची रिव्हिजन म्हणून तुम्ही त्यांना विचारा, ए फिंगर कुठे आहे, ई कुठे आहे, IOU. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.